नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून खूपच कुरकुरीत आणि चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 कप तांदूळ घेतलेत आणि पाव कप मी इथे उडदाची डाळ घेतली आहे. तर इथे तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता. आता हे तांदूळ आणि डाळ आपल्याला भिजत घालायचं आहे. तर इथे मी आधीच हे तांदूळ आणि डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर पाणी घालून 2 तास हे मी भिजत ठेवलं होतं. जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर तुम्ही रात्रभर भिजत ठेवू शकता हे. तर आता याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. यातलं सगळं पाणी काढून टाकल्यानंतर आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर हे आता एकत्रच आपण वाटणार आहोत. तर इथे आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी हे 2 बॅचेसमध्ये वाटून घेते. तर मी 2 चमचे तांदूळ आणि 1 चमचा डाळ घेतलं आहे आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे वाटायचं आहे. तर अगदी कमी पाणी हे वाटताना घालायचं आहे. फक्त 2 चमचे इतकंच पाणी यामध्ये मी घातलं आहे आणि आता हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे सगळी डाळ आणि तांदूळ मी वाटून घेतलं आहे आणि आता पाहू शकता अगदी स्मूथ आहे हे. आणि वाटताना फक्त 3 ते 4 चमचे इतकंच पाणी यामध्ये घातलं आहे. आता हे आपल्याला असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 1 ते 1.5 तास हे बाजूला ठेवून द्या, नाहीतर लगेच तुम्ही हे बनवलं तरी चालेल. आता आपण एक मस्त अशी टोमॅटोची चटणी बनवूया. तर इथे मी 1 चमचा तेल घातलं आहे पॅनमध्ये. यामध्ये अर्धा चमचा धने घालायचे आहेत. यानंतर 5 ते 6 पाकळ्या लसूण घालायचा आहे. आता मंद गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे. यामध्ये 1 मोठा चमचा मी शेंगदाणे घालते आहे. यानंतर 2 लाल मिरच्या घातल्या. त्या मिरच्या तिखट आहेत त्यामुळे इथे मी 2च घेतल्यात. तुमच्याकडे जर लाल मिरची घरी नसेल तर तुम्ही नंतर वाटताना लाल तिखट पावडर असते ती घातली तरी चालेल. हे असं थोडंसं परतून घेते. शेंगदाणे भाजून घेतलेत. यानंतर यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो घालायचा आहे. असं मोठे तुकडे करून घातला आहे. आता टोमॅटो आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे. तर हे 3 ते 4 मिनटं असं परतून घेतलं आहे आणि टोमॅटो सॉफ्ट करून घेतला आहे. आता गॅस बंद करूया आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि गरजेप्रमाणे पाणी घालून ही चटणी आता वाटून घ्यायची आहे. तर इथे मी चटणी वाटून घेतली आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि नंतर आपण चटणीवरती फोडणी घालूया. तर इथे मी 1 चमचा तेल गरम केलं. त्यामध्ये थोडीशी मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरची घालून फोडणी तयार केली. ती यावरती घालायची आहे. तर ही मस्त अशी टोमॅटोची चटणी तयार आहे. या चटणीबरोबर आपले पकोडे अगदी मस्त लागतात. चटणी तयार आहे. आता आपण पकोडे बनवूया. तर हे जे आपण पीठ तयार केलं होतं त्यामध्ये अर्धा चमचा धने घालायचे आहेत. अख्खे धने थोडेसे मी जाडसर कुटून घेतलेत. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते आहे. यानंतर किसलेलं आलं घालायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता इथे 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आहे. याबरोबरच तुम्ही इथे काळी मिरी जाडसर कुटूनसुद्धा घालू शकता. हे मिक्स करून घेऊया. यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे. मीठ नंतर घालायचं आहे कारण मीठ घातलं की लगेच याला पाणी सुटतं आणि हे पीठ पातळ होऊ शकतं. म्हणून जेव्हा आपण पकोडे बनवायला घेऊ तेव्हाच यामध्ये मीठ घालायचं आहे आणि लगेच याचे पकोडे बनवायचे आहेत. तर हे सगळं साहित्य असं छान मिक्स करून घेतलं आणि हे पाहू शकता हे असं घट्ट आहे. तर याचे असे हाताने आपल्याला पकोडे करता यायला हवे इतपत हे घट्ट हवं आहे. म्हणूनच सुरुवातीला वाटताना पाणी यामध्ये खूपच कमी घालायचं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घालते आहे. मीठ मिक्स करून घेऊया. आता इथे मी चिमूटभर बेकिंग सोडा यामध्ये घालते. इतकाच घालायचा आहे, यापेक्षा जास्त घालू नका.
नाहीतर पकोडे जास्त तेल ओढून घेतात आणि तेलकट बनतात. म्हणून फक्त एक चिमूटभर इतकाच यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे. मिक्स करून घेतलं आहे आणि आता हे पीठ आपलं पकोडे बनवण्यासाठी तयार आहे. तर इथे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि असे गोल आकाराचे पकोडे यामध्ये सोडायचे आहेत. तर सुरुवातीला मी खूपच कमी पाणी घातलं होतं, त्यामुळे अगदी व्यवस्थित गोल आकाराचे पकोडे करता येतात. जर तुमचं पीठ सैल झालं तर तुम्ही पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालून त्याला घट्ट करून घेतलं तरी चालेल. आता मध्यम गॅस करून रंग बदलेपर्यंत आपण हे पकोडे फ्राय करून घेऊया. पाहू शकता अगदी हलके होऊन हे वरती आलेत. तर मध्ये मध्ये याला असं फिरवून घ्यायचं आहे. तर आता मस्त रंग आला आहे पकोड्यांना. त्याच्यात तेल निथळून आपण पकोडे काढून घेऊया. आणि आता उरलेले पकोडे सुद्धा मी असेच फ्राय करून घेते. तर इथे मी सगळे पकोडे फ्राय करून घेतलेत आणि आपण जी टोमॅटोची चटणी बनवली त्याबरोबर हे सर्व केलेच. याबरोबरच मी इथे हिरवी चटणीसुद्धा बनवली आहे. तर अगदी झटपट होणारे असे हे पकोडे तयार आहेत आणि या पावसाच्या सीझनमध्ये एकदा तरी असे पकोडे तुम्ही नक्की करून पहा, खूपच मस्त लागतात. जर तुम्हाला सकाळी बनवायचे असतील तर तुम्ही डाळ तांदूळ रात्रभर भिजत घालून सकाळी हे बनवू शकता, किंवा संध्याकाळी बनवायचं असेल तर 2 तास आधी डाळ तांदूळ भिजत घालून बनवू शकता. तर आजची ही मस्त टेस्टी अशी कुरकुरीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. याचबरोबर तुम्ही कुठल्या शहरातून गावातून माझी रेसिपी पाहताय ते सुद्धा सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.